केजे केमिस्ट्री अकॅडमी. मागच्या लेक्चरला आपण घेतलं डिहायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन आणि आता घेतो आपण रिॲक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल्स. रिॲक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल हे पण तुमचे आयएमपी आहेत. ठीक आहे, काय आहे आयएमपी. जसं पहिलं आहे याच्यामध्ये रिॲक्शन विथ मॅग्नेशियम. पहिली काय आहे रिॲक्शन विथ मॅग्नेशियम. रिॲक्शन विथ मॅग्नेशियम. आणि दुसरा आहे रिॲक्शन विथ सोडियम. रिॲक्शन विथ सोडियम. आणि हे मॅग्नेशियम आणि सोडियम काय आहेत आपले मेटल. मॅग्नेशियम पण काय आहे मेटल, सोडियम पण काय आहे मेटल, म्हणून म्हटलं आहे रिॲक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल. जर याच्यामध्ये आपण पहिली घेतली, काय घेतली पहिली काय आहे आपली रिॲक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल. जर मी पहिली घेतली, पहिली घेतल्यानंतर माझ्या काय आहे रिॲक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल. मी घेतला लाईट म्हणजे अल्किल हॅलाइड. काय घेतला अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइडची रिॲक्शन कोणासोबत करायची आहे. पहिला काय आहे आपला मॅग्नेशियम सोबत. कोणासोबत करायची आहे मॅग्नेशियम. आणि मॅग्नेशियमला आपण कशाने रिॲक्ट करतो एमजी. जर अल्किल हॅलाइड रिॲक्शन करायचं तर मॅग्नेशियम सोबत तर ॲरोवर हमेशा लिहा ड्राय इथर. काय लिहा ड्राय इथर. काय लिहा ड्राय इथर. आणि ही तुमची काय आहे ग्रिग्नार्ड रिएजंट. काय आहे ग्रिग्नार्ड रिएजंट. आता हा मॅग्नेशियम काय करतो जसं आर आणि एक्स आहे याचा बॉन्ड आहे त्या बॉन्ड तोडतो दोघांना ना बीच मध्ये जाऊन बसतो. म्हणजे काय करतो आर आणि हा एमजी काय करतो या दोघांच्या बीच मध्ये जाऊन बसतो. इथं काय लिहितो एमजी आणि नंतर एक एक्स. म्हणजे हा या दोघांचा बॉन्ड ब्रेक करून स्वतःला त्यांच्या बीच मध्ये ठेवतो आणि याचं नाव येतो आर म्हणजे काय होईल अल्किल. एम म्हणजे मॅग्नेशियम. आर म्हणजे अल्किल, एम म्हणजे मॅग्नेशियम आणि एक्स म्हणजे काय होतो हॅलाइड. म्हणजे काय होतो हॅलाइड. म्हणजे अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. जर आपल्याला याचं एक्झाम्पल जर घ्यायचं असेल एक्झाम्पल बघा पहिलं याचं एक एक्झाम्पल मध्ये सपोज एक्झाम्पल मध्ये मी आरच्या ठिकाणी लिहिली CH3 आणि एक्सच्या ठिकाणी लिहिली Br. एक्सच्या ठिकाणी काय लिहिली Br आणि एमसी काय लिहिला ऍज एमजी काय लिहिला ऍज. तुम्ही कोणता पण एक्झाम्पल घ्या जिथे एमजी असेल तिथे काय लिहा ड्राय इथर. काय लिहा ड्राय इथर. काय करेल त्या दोघांना ब्रेक करेल स्वतः काय करेल त्यांच्या बीचमध्ये बसेल. म्हणजे CH3 नंतर इथे एमजी आणि इथं काय येईल Br ज्याचं नाव काय होईल. इथं काय होतं अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. आता इथं कोण आहे मिथिल तर मिथिल मॅग्नेशियम आणि हॅलाइडच्या ठिकाणी कोण आहे ब्रोमीन तर मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. आणि हा काय तुमचा मिथिल ब्रोमाइड. म्हणजे जर तुम्हाला क्वेश्चन कसं विचारते हाऊ विल यू प्रिपेअर ग्रिग्नार्ड रिएजंट. म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट आपण कसं बनवतो आणि ही तुमची पूर्ण कोणती रिॲक्शन आहे ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिॲक्शन आहे. कोण आहे ग्रिग्नार्ड रिॲक्शन. ह्याच्यामध्ये कधी काय होतो आपण जो कंपाऊंड हा बनवला त्याच्यामध्ये कधी वॉटर जर टाकलो आपण त्याच्यामध्ये काय टाकतो वॉटर. या कंपाऊंड मध्ये सपोज आपण वॉटर टाकतो. काय टाकलो वॉटरला काय लिहू आपण HOH. वॉटरला काय लिहू HOH. तर हा काय करतो बघा हा काढतो इथून काय काढतो CH3 आणि इथून काढतो H. काय काढतो H. म्हणजे काय झालं CH3 आणि H. CH3H कार्बन किती झाले 3 आणि एक काय झाला 4. याला आपण काय लिहू शकतो CH4. काय लिहू शकतो CH4. आता काय लागला बघा इथं राहिला MG ला काय लागणार आहे तुमचा Br आणि MG ला काय लागणार आहे OH. MG ला काय लागणार आहे OH. MG ला काय लागणार आहे प्लस O. MG ला काय लागणार आहे H. हा झाला तुझा दुसरा कंपाऊंड. कारण की बघा तुम्ही इथून काढले CH3 आणि काढला H हा कंपाऊंड बनला. मग काय राहिला CH Br आणि OH. OH MG Br. म्हणजे तुम्हाला ग्रिग्नार्ड रिएजंट पासून हा काय झाला तुमचा अल्केन. काय हा अल्केन.
विचारतो कधी हाऊ विल यू प्रिपेअर अल्केन फ्रॉम ग्रीनलँड रिएजंट, असा क्वेश्चन विचारतो. म्हणजे आपण रिॲक्शन जशी करत आहोत, पहिले काय करायचं आहे, मॅग्नेशियम मेटल सोबत करायचे आहे, मग तुम्हाला अल्केन मॅग्नेशियम ब्रोमाइड भेटेल की हॅलाइड भेटेल, आणि नंतर वॉटर सोबत जर केले तुम्हाला काय भेटेल, अल्केन. काय भेटेल, अल्केन. आणि दुसरी रिॲक्शन आहे आपली, समोर जाऊ आपण दुसरी रिॲक्शन. दुसरी काय आहे, रिॲक्शन विथ काय होती, सोडियम मेटल. रिॲक्शन विथ सोडियम मेटल. आता सोडियम मेटल घेताना चला ॲज इट इज काय घ्यायचं आहे तुम्हाला, Rx, आणि कोणासोबत करायची आहे, सोडियम मेटल सोबत. कोणासोबत, सोडियम. इथे पण ॲरोवर काय असतो तुमचा, ड्राय इथर. ॲरोवर काय असतो, ड्राय इथर. म्हणजे जेव्हा तुम्ही अल्कीन हॅलाइडची रिॲक्शन, अल्कीन हॅलाइडची रिॲक्शन कोणासोबत करता, सोडियम मेटल सोबत. कोणासोबत करता, सोडियम मेटल सोबत. इन द प्रेझेन्स ऑफ काय आहे तुमचा, ड्राय इथर. इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर काय करेल आपण, हा यांच्या बीचमध्ये जाऊन बसत नाही. हा काय करतो बघा, सोडियम घ्यायचं, सोडियम काय घ्यायचे 2 टाइम्स, आणि हे पण काय घ्या 2 टाइम्स. आता 2 टाइम्स का बरं घेतले, तर काय करतो, हा सोडियम जो आहे इथून निघतो 2 टाइम्स सोडियम, आणि हा काय आहे तुमचा एक्स. एक्स पण किती आहे, 2. म्हणजे काय बनवतो, 2 टाइम्स NaX. काय बनवतो, 2 टाइम्स NaX. बरोबर. हा सोडियम यांच्या बीचमध्ये जाऊन बसत नाही. हा 2 टाइम्स सोडियम घ्याल, आणि हे 2 आहे, त्याचा 2 कोण आहेत, अल्कीन, आणि 2 कोण आहेत, हॅलोजन. तर 2x म्हणजे 2 टाइम्स x. आता काय राहिले बघा, 2 तुमचे अल्केन आहे, 2 किती आहेत, अल्केन. तुम्ही लिहू शकता R बॉन्ड R. 2 अल्केन आहे नाही का बाकी, तुम्ही काय लिहू शकता, R बॉन्ड R. म्हणजे एक अल्केन पासून काय बनले, 2 अल्केन. त्याचं नाव होतो हायर अल्केन म्हणून. काय म्हणतो, हायर अल्केन. आणि हिला वुड्स रिॲक्शन असे पण म्हणतात. काय म्हणतात, वुड्स रिॲक्शन. आणि ही पण आयन काय म्हणतात, वुड्स रिॲक्शन. आणि ही पण काय आहे, आयन म्हणतात, वुड्स रिॲक्शन. म्हणजे जेव्हा अल्कीन हॅलाइड रिॲक्ट करतो कोणासोबत, सोडियम मेटल सोबत, तर काय बनतो, हायर अल्केन बनतो. जर याची आपल्याला थेरी लिहायची, काय लिहायची आहे, थेरी. काय लिहू, व्हेन अल्कीन हॅलाइड, व्हेन अल्कीन हॅलाइड रिॲक्ट्स विथ कोणासोबत, सोडियम मेटल सोबत. When alkyl halide reacts with sodium metal in the presence of dry ether, then higher alkane is formed. अशा प्रकारे जर आपण ग्रीनलँड रिएजंटची रिॲक्शन आपण पाहिली, when alkyl halide reacts with magnesium metal, in the presence of dry ether, then alkyl magnesium halide is formed. अल्कीन मॅग्नेशियम हॅलाइड इज फॉर्म. असं आपल्याला प्रत्येकाची काय लिहायची, थेरी लिहायची. चला, जर ही आहे आपण याचा काय घेऊ, आज एक्झाम्पल घेऊ. चला, एक्झाम्पल मध्ये जसं एक्झाम्पल घेतला, आरच्या ठिकाणी सपोज घेतला CH3, आणि एक्सच्या ठिकाणी घेतला क्लोरीन. आरच्या ठिकाणी काय घेतला CH3, एक्सच्या ठिकाणी काय घेतला क्लोरीन. याला किती टाइम्स घ्यायचा आहे, 2 टाइम्स. किती टाइम्स घ्यायचा आहे, 2 टाइम्स. टाइम्स घ्यायचा आहे 2 टाइम्स. CH3 एक्झाम्पल किती टाइम्स घ्यायचा आहे, 2 टाइम्स. प्लस सोडियम क्लोराइड किती टाइम्स घ्यायचा आहे, 2 टाइम्स. आणि इन द प्रेझेन्स ऑफ काय घ्यायचं आहे, ड्राय इथर. इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर काय करेल, हा सोडियम इथून 2 क्लोरीन घेऊन काय होईल, रिमूव्ह होऊन जाईल. म्हणजे काय बनेल, 2 टाइम्स NaCl. काय बनेल, 2 टाइम्स NaCl. आता काय राहिले आपल्याकडे, CH3 किती वेळा राहिले, 2 वेळा. समोर लिहिले 2, तो CH3 किती वेळा, 2 वेळा. तर CH3 ला CH3 लावा, म्हणजे CH3 बॉन्ड CH3. त्यामुळे CH3 बॉन्ड CH3. म्हणजे हा आहे आपला मिथिल क्लोराइड. काय आहे, मिथिल क्लोराइड. आणि पासून काय बनला, CH3 म्हणजे ज्याला आपण असं लिहू शकतो, C कार्बन किती आहे, 2, आणि हायड्रोजन किती आहे, 6. म्हणजेच काय आहे तुमचा, इथेन. काय आहे, इथेन. काय म्हणू शकतो आपण, इथेन. काय म्हणतो, इथेन. बरोबर, 2 कार्बन असलेला इथेन. म्हणजे when alkyl chloride reacts with sodium metal in the presence of dry ether, then
अल्केन इज फॉर्म म्हणजे इथेन इज फॉर्म. काय बनला? इथेन बनला. आणि अशीच आहेत आपली दोन रिएक्शन झाल्या. एक रिएक्शन विथ मॅग्नेशियम आणि रिएक्शन विथ सोडियम मेटल. आणि दोन्ही इम्पॉर्टंट आहे. जर मॅग्नेशियम सोबत रिएक्शन केली तर आपण म्हणू ग्रिग्नार्ड रिएजंट, आणि जर सोडियम सोबत केले तर त्याला म्हणतो आपण वुड्स रिएक्शन. आणि हे दोन्ही इम्पॉर्टंट आहेत क्लास. त्याच्यानंतर घेऊ आपण रिएक्शन ऑफ हॅलो अल्केन विथ मेटल. आता रिएक्शन ऑफ हॅलो अल्केन विथ मेटल मध्ये दोन आहेत. एक आहे वुड्स फिटिंग रिएक्शन. एक आहे म्हणजे वुड्स फिटिंग रिएक्शन, वुड्स फिटिंग रिएक्शन. आणि दुसरी आहे नंबर 2 आहे तुमची फिटिंग रिएक्शन. नंबर 2 काय आहे तुमची? फिटिंग रिएक्शन. नंबर 2 आहे फिटिंग रिएक्शन. आता वुड्स फिटिंग रिएक्शन म्हणजे बघा याच्यामध्ये काय घ्यायचं आहे आपल्याला. वुड्स फिटिंग रिएक्शन मध्ये एक्झाम हा पेपर हे पण इम्पॉर्टंट आहे. वुड्स फिटिंग रिएक्शन. ठीक आहे. वुड्स फिटिंग रिएक्शन मध्ये आपल्याला घ्यायचं आहे तोलुईन. काय घ्यायचं आहे? तोलुईन. वुड्स फिटिंग रिएक्शन मध्ये काय घ्यायचं आहे? तोलुईन. क्लोरोबेन्झीन घ्यायचं. काय घ्यायचं आहे? क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीन काऊन? कारण की बेन्झीनला काय लागलं आहे? क्लोरीन. याची रिएक्शन करायची आपल्याला मिथिल ब्रोमाइड सोबत. कोणासोबत करायची आहे? मिथिल ब्रोमाइड. म्हणजे तो क्लोरोबेन्झीनची रिएक्शन कोणासोबत करायची आहे? मिथिल ब्रोमाइड. आणि लिहायचं आहे अजून सोडियम. अजून काय लिहायचं आहे? सोडियम. आताच घेतलं होतं सोडियम असेल तर यावर काय लिहितात? ड्राय इथर. सोडियम असेल तर यावर काय लिहितात? ड्राय इथर. बरोबर? ड्राय इथर. आता हा काय करतो बघा, जर इथं क्लोरीन घेतले तर आपल्याला इथे पण काय घ्यावं लागेल? क्लोरीन घ्यावं लागेल. सेम झालं. इथं क्लोरीन घेतले तर इथेही क्लोरीन. जर इथं ब्रोमीन घेतले तर इथं पण ब्रोमीन. तर हा काय करतो? इथून एक Cl, इथून एक Cl. किती झाले Cl? 2 झाले. तर Cl 2 झाले तर सोडियम पण किती घ्यायला लागतील आपल्याला? 2. क्लोरीन किती झाले? 2. सोडियम पण किती घ्यायला लागतील? 2. म्हणजे काय रिमूव्ह होईल? 2 टाइम्स NaCl. काय रिमूव्ह होईल? 2 टाइम्स NaCl. आता काय झालं बघा, हा रिमूव्ह झाला, हा पण रिमूव्ह झाला, आणि हे पण केले 2 क्लोरीन, हे पण केले रिमूव्ह झाले. आता काय झाला? बेन्झीन. आणि बेन्झीनला काय लागेल? CH3. जिथून क्लोरीन निघाला तिथेच काय लावायचे? CH3. म्हणजे काय होईल? बेन्झीन ऍसिड. आणि या बेन्झीनला काय लावा? CH3. आणि याला म्हणतात बेन्झीनला जर CH3 असेल तर याला म्हणतात तोलुईन. याला म्हणतात तोलुईन. आणि हा पेपर मध्ये खूपदा विचारला. म्हणजे काय आहे? जो तुमचा वुड्स फिटिंग रिएक्शन आहे पहिली वाली, वुड्स फिटिंग रिएक्शन मध्ये काय घ्यायचं आहे? क्लोरोबेन्झीन. तुम्ही ब्रोमोबेन्झीन घेतले तर इथं ब्रोमाइड घ्यायला लागेल. ठीक आहे. तर क्लोरोबेन्झीनची रिएक्शन कोणासोबत केली तुम्ही? मिथिल क्लोराइड सोबत. मिथिल क्लोराइड सोबत. कोणासोबत? मिथिल क्लोराइड सोबत. ह्याच्यासोबत केले इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. तुम्ही क्लोरीन आणि तुम्ही क्लोरीन आणि 2 टाइम्स काय दिले? सोडियम. म्हणजे 2 टाइम्स NaCl. आता काय लागेल? बेन्झीन. आणि बेन्झीनला काय लागेल? CH3. CH3 कुठे लागेल? जिथून तुमचा Cl रिमूव्ह झाला किंवा क्लोरीन रिमूव्ह झाला, ब्रोमीन रिमूव्ह झाला, तिथे काय लागेल? तुमचा CH3. म्हणजे काय बनवेल? तोलुईन. काय बनवेल? तोलुईन. आणि दुसरी रिएक्शन आहे फिटिंग रिएक्शन. दुसरी कोणती आहे आपली? फिटिंग रिएक्शन. दुसरी आहे फिटिंग रिएक्शन. हा रिएक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. हा रिएक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. फिटिंग रिएक्शन ही पण खूपदा पेपरला विचारलेली आहे. काय करतो फिटिंग रिएक्शन मध्ये? इथं पण आपण घेऊ क्लोरोबेन्झीन. तुम्ही ब्रोमोबेन्झीन पण घेऊ शकता. काय घेऊ? क्लोरोबेन्झीन. इथला मी इथे लिहित आहे क्लोरो. बेन्झीनला जर क्लोरीन असेल तर त्याला काय म्हणतो आपण? क्लोरोबेन्झीन. बेन्झीनला जर क्लोरीन असेल तर त्याला काय म्हणतो? क्लोरोबेन्झीन. याची रिएक्शन करायची डायरेक्ट सोडियम मेटल सोबत. कोणासोबत? सोडियम मेटल. इन द प्रेझेन्स ऑफ काय राहील? ड्राय इथर. इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. तर काय करतो बघा, आता मला घेताना हे पण किती टाइम्स घ्यायचं आहे? 2 टाइम्स. आणि सोडियम पण किती टाइम्स? 2 टाइम्स. आता बघा क्लोरीन पण किती टाइम्स आहे? 2 टाइम्स. ब्रॅकेटमध्ये हे 2 म्हणजे बेन्झीनचे 2 म्हणजे क्लोरीनचे पण 2. तर हा रिमूव्ह होतो कोणासोबत? सोडियम सोबत. काय होतो? रिमूव्ह कोणासोबत? सोडियम सोबत. काय बनवेल मग? 2 टाइम्स NaCl. काय बनवेल? 2 टाइम्स NaCl. आता काय राहिलं बघा, एक बेन्झीन होती आणि अजून एक बेन्झीन आहे. दोघे एकमेकांना अटॅक करतील, जवळ येतील. ही बेन्झीन हा बॉन्ड बनवेल कोणत्या बेन्झीनला? दुसऱ्या बेन्झीन सोबत.
त्या बेंझिन सोबत बनवेल दुसऱ्या बेंझिन सोबत, बरोबर, म्हणजे दुसरे बेंझिन. म्हणजे याला असं पण लिहितात असं पण लिहू शकतो. म्हणजे बेंझिनला अटॅच करायचं आहे. वर लिहा नाही तर खाली लिहा. बघा तू काय काढले, क्लोरीन काढले सीएल सोबत, क्लोरीन काढले सोडियम सोबत. आता दोन बेंझिन राहिल्या, दोन बेंझिन सोबतच रिॲक्ट करतील आणि याला म्हणतात बेंझिन, त्याला म्हणतात बायफिनिल कंपाऊंड. बायफिनिल कंपाऊंड काय म्हणजे बायफिनिल कंपाऊंड. काय आहे बायफिनिल कंपाऊंड. बायफिनिल कारण की ज्या रिंग आहे त्या किती लागल्या तुमच्या, 2 लागल्या. काय लागल्या 2. जर आपण अजून एक एक्झाम्पल घेतलं, सपोज क्लोरीन घेतलं, काय घेतलो क्लोरीन, काय घेतलो क्लोरीन. क्लोरीन घेतल्यावर काय घेतलं एक्झाम्पल मध्ये, काय घेतलो क्लोरीन घेतलं, आपण घेऊ ब्रोमीन. काय घेऊ ब्रोमीन. इथं लावा ब्रोमीन, इथं किती टाइम्स घ्याल 2 टाइम्स सोडियम आणि हा पण किती टाइम्स घ्यायला लागेल 2 टाइम्स. नंतर काय बनेल इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. बरोबर लिहा तुम्ही, इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर काय बनवेल 2 टाइम्स ब्रोमीन. कोणासोबत लिहून जातील 2 टाइम्स सोडियम सोबत. काऊन कारण की 2 टाइम्स बेंझिन पण आहे 2 टाइम्स सोडियम पण आहे. काय होईल तुमचा 2 टाइम्स NaBr. आता काय राहिला बेंझिनची एक रिंग आणि दुसरी पण रिंग तिच्याच सोबत, बरोबर, एक रिंग आणि दुसरी पण रिंग. आपण तुमचा काय झाला बायफिनिल कंपाऊंड. काय आहे बायफिनिल कंपाऊंड. आणि हा काय आहे तुमचा बेंझिनला लागला आहे ब्रोमीन, तर हा झाला तुमचा ब्रोमो बेंझिन. काय आहे ब्रोमो बेंझिन. आणि सपोज याची आपल्याला थेरी लिहायची, तर आपण काय लिहू व्हेन फ्लोरोबेंझीन रिॲक्ट्स विथ सोडियम मेटल. व्हेन फ्लोरोबेंझीन रिॲक्ट्स विथ sodium metal in the presence of dry ether. In the presence of dry ether, then biophenyl compound is formed. Biophenyl compound is formed. जर आपल्याला पहिल्या रिएक्शनची थेरी लिहायची आहे, सपोज या रिएक्शनची आपल्याला काय लिहायची आहे थेरी लिहायची आहे, तर आपण याला काय लिहू शकतो बघा. When chlorobenzene reacts with क्लोरोबेंझीन कोणासोबत रिॲक्ट करत आहे मिथिल क्लोराइड अँड सोडियम मेटल. दोन आहेत ना, तर क्लोरोबेंझीन रिॲक्ट्स विथ मिथिल क्लोराइड अँड सोडियम मेटल इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर देन टोलुईन इज फॉर्म. देन टोलुईन इज फॉर्म. अशी आपल्याला प्रत्येकाची काय लिहायची आहे थेरी. आणि हे रिॲक्शन खूपदा विचारलंय. बाकी नेक्स्ट क्लासला बघू.